नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत रहस्यमय आणि शक्तिशाली खगोलीय शक्तीबद्ध जाणून घेणार आहोत. हिंदू पौराणिक कथांच्या अभ्यासकांसाठी हा विषय म्हणजे एक पर्वणीच आहे. सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह आणि सोबतच मानवी कर्माचा अचूक हिशोब ठेवणारी एक मोठी वैश्विक शक्ती म्हणजे कर्मफळदाता भगवान शनी. हा खगोलशास्त्र आणि मानवी कर्माचा दुहेरी संगम खरोखरच थक्क करणारा आहे, नाही का? चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आता एक विचार करा, जेव्हा चक्क एक सावली एका ग्रहाला जन्म देते तेव्हा नेमकं काय होतं? ऐकूनच कुतूहल जागं होतं ना? शनी ग्रहाची उत्पत्ती ही अशीच एक अतिशय प्राचीन आणि नाट्यमय कथा आहे. आजच्या या भागात आपण 4 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. एक म्हणजे शनीचा जन्म, दुसरा कर्माचा न्याय, तिसरा शनी जयंती उत्सव आणि चौथा मुद्दा म्हणजे वैश्विक कृपा आणि ज्योतिष. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. शनीचा जन्म आणि त्याचं पौराणिक मूळ ही एक अत्यंत रंजक अशी वैश्विक कौटुंबिक कथा आहे बरं का. बघा ही कथा कशी पुढे जाते. पहिल्या टप्प्यात सूर्यदेव आणि संध्या यांचा विवाह झाला. पण पुढे काय झालं? सूर्याचे अत्यंत प्रखर तेज संध्याला सहन होईना आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात तिने स्वतःची छाया म्हणजेच सावली मागे सोडली आणि ती निघून गेली. आणि मग तिसरा टप्पा असा की ह्याच छायेने भगवान शनीला जन्म दिला. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर भगवान शनी हे सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र आहेत. आता इथे शनीच्या शारीरिक वर्णनातील हा विरोधाभास नक्की लक्षात घेण्यासारखा आहे. सूर्य किती अत्यंत तेजस्वी आणि प्रकाशमान असतो, पण सावलीपोटी जन्म घेतल्यामुळे शनीचा वर्ण पूर्णपणे काळा आहे. प्राचीन धर्मग्रंथांनुसार त्यांची शरीरयष्टी उंच आहे, डोळे खूप मोठे आहेत आणि त्यांना काळे वस्त्र परिधान करण्याची विशेष आवड आहे. हा प्रकाश आणि सावलीचा विरोधाभास खरोखरच कमाल आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, न्यायाचे देव आणि शनीचा मुख्य उद्देश. जन्माच्या कथेवरून आता आपण त्यांच्या तात्विक कार्याकडे जाणार आहोत. ही न्यायाची संकल्पना समजून घेण्यासाठी आधी आपल्याला कर्म म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. संचित कर्म म्हणजे नेमकं काय? तर ते कर्म ज्यासोबत एखादी व्यक्ती जन्म घेते. हा मागील अनेक जन्मांमधील सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा एक मोठा साठा असतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं आध्यात्मिक ओझं असतं जे कायम आपल्या सोबत असतं. आणि यावरूनच एक पुढची अत्यंत महत्त्वाची संकल्पना येते, ती म्हणजे प्रारब्ध कर्म. आता हे प्रारब्ध कर्म म्हणजे याच संचित कर्माचा तो विशिष्ट भाग जो सध्याच्या जीवनात आपण अनुभवत असतो. आणि इथेच भगवान शनींची भूमिका सुरू होते. ते आध्यात्मिक साधकांना त्यांच्या याच वर्तमान कर्मांची जाणीव करून देऊन एका प्रकारे जागृत करण्याचं काम करतात. ते आपल्याला योग्य दिशा आणि आध्यात्मिक शहाणपण मिळवण्यासाठी सतत प्रवृत्त करत असतात. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भगवान शनी हे मुळात रागेट किंवा क्रूर अजिबात नाहीत. ते न्यायाचे अंतिम देव आहेत. ते कोणत्याही व्यक्तीला केवळ तिच्या स्वतःच्या कर्मांवर आधारितच फळ देतात. त्यामुळे त्यांना मिळणारी शिक्षा असो किंवा आशीर्वाद ते केवळ मानवी वागणुकीचंच एक अचूक प्रतिबिंब असतं. आता आपला तिसरा भाग, शनी जयंती उत्सव आणि त्यातील सांस्कृतिक विधी. आत्तापर्यंत आपण सगळा सिद्धांत पाहिला, पण प्रत्यक्ष जीवनात शनीची उपासना कशी केली जाते ते आता बघूया. शनी जयंती पूजेचे मुख्य टप्पे अतिशय स्पष्ट आहेत. पहिली पायरी म्हणजे सूर्योदयापूर्वी एखाद्या पवित्र नदीत स्नान करणे. दुसरी पायरी लोखंडापासून बनलेली भगवान शनीची मूर्ती स्थापन करणे. तिसरी पायरी मोहरीचे तेल आणि तीळ वापरून मूर्तीला स्नान घालणे, ज्याला परंपरेनुसार तैलाभिषेक असं म्हणतात. आणि चौथी पायरी म्हणजे दिवसभर विशिष्ट शनी मंत्रांचा जप करणे आणि उपवास करणे. या पूजेमध्ये अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. काळे तीळ, मोहरीचं तेल, गूळ, काळी उडीद डाळ, निळी फुलं आणि लोखंड या सर्व गडद रंगाच्या आणि पृथ्वीशी थेट जोडलेल्या वस्तू आहेत. हे सगळं भगवान शनीच्या छायेपासून झालेल्या जन्माशी आणि त्यांच्या गडद वर्णाशी कसं तंतोतंत जुळतं ना. आणि साहजिकच या संपूर्ण पूजेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे हा मंत्र, ओम शं शनेश्चराय नमः. या मंत्राचा उच्चार अतिशय आदराने केला जातो. या मूळ मंत्राचा जप केल्याने मन एकाग्र होतं आणि जीवनातील विविध अडथळ्यांमधून मार्ग काढण्यासाठी तसेच आंतरिक आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी
याचा खूप मोठा फायदा होतो असा दृढ विश्वास आहे. आता वळूया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे, वैश्विक कृपा आणि ज्योतिष, ज्यामध्ये आपण जून 2013ची स्थिती पाहणार आहोत. शनीची ही कर्मफळदात्याची भूमिका विशिष्ट ऐतिहासिक घटनांमध्ये कशी कार्य करते त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. 8 जून 2013 रोजी एक अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला होता. नवीन चंद्राची काळी रात्र म्हणजेच अमावस्या नेमकी शनिवारी आली होती. यामुळे अत्यंत शक्तिशाली आणि आध्यात्मिक अशी शनी अमावस्या तयार झाली. वैश्विक ऊर्जा संतुलित करण्यासाठी आणि आंतरिक शांतीसाठी हा एक अतिशय सखोल आणि महत्त्वाचा काळ मानला गेला. आणि हे आपल्याला एका अप्रतिम गोष्टीवरून लक्षात येतं. त्या काळात तयार झालेला सरस्वती योग अतिशय रंजक होता. शहाणपणाचा कारक असलेला गुरुग्रह मिथुन राशीत प्रवेश करत होता. संवादाचा कारक असलेला बुध त्याच्या स्वतःच्याच मिथुन राशीतून जात होता. आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र नातेसंबंधांमध्ये एक वेगळीच सखोलता आणत होता. या शुभ ग्रहांचा एकत्र प्रभाव मानवी जीवनावर अतिशय सकारात्मक असाच होता. पण त्याचवेळी आपण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे. ह्याच काळात कालसर्पयोग देखील प्रभावी होता, जिथे सर्व ग्रह राहू आणि केतूच्या दरम्यान अडकले होते. बाह्य जगात कितीही अस्थिरता आणि अडथळे असले तरी मानवतेला शांतता आणि आंतरिक संयम बाळगण्याचं एक मोठं आवाहन या योगाने दिलं होतं. हे ज्योतिषशास्त्रातील एकाच वेळेस अस्तित्वात असलेले दोन पूर्णपणे भिन्न पैलू दर्शवतं. ह्या सर्व सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. मानवतेचे दैनंदिन वर्तन आणि कर्म या वैश्विक न्यायाच्या कधी न चुकणाऱ्या तराजूवर कसं मोजलं जात असेल? मानवी जीवनातील प्रत्येक कृत्य हे न्यायाच्या या अचूक व्यवस्थेत एक तरंग नक्कीच निर्माण करतं. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि कर्म तसंच न्यायाच्या या अद्भुत चक्राचा अभ्यास असाच पुढे चालू ठेवा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.